सिरियलचा पहिला पाया किंवा पहिली स्टेप असते ते म्हणजे ऑडिशन आठवतीये का फुलपाखरूची? आठवते. कारण अर्थात दुर्वामुळे तर तुझं काम माहीत होतं, पण ऑडिशन होती तेव्हा होती ऑडिशन होती, पण मला सांगितलं नव्हतं की कुठलं चॅनल आहे आणि कोणासाठी करतोय. त्यामुळे मी असंच घरी होती ती दिली, मोबाईलवर पाठवली आणि संध्याकाळी असं सांगितलं की ओके हे होऊ शकेल, म्हणजे डन होतंय असं. आणि तेव्हा मी ॲक्च्युली मला एक वेगळं काम आलं होतं, तिथे मी ऑलमोस्ट हो म्हटलं होतं. आणि नंतर मी जस्ट त्यांना विचारलं की काय आहे, कोणाचं आहे, म्हणजे प्रोडक्शन हाऊस तरी सांगा. मग ते असं म्हणाले मंदार देवस्थान. मी म्हटलं आउट ऑफ क्वेश्चन, हो का न हो, मी आता तिथे नाहीच म्हणते, झालं तर झालं, नाही झालं तर ठीक आहे. कारण माझी नुकतीच सिरियल संपली होती आणि 1-2 महिनेच झाले होते. आणि तेव्हा म्हणजे मला आय थिंक दुर्वा संपेपर्यंत हे माहीतही नव्हतं की मला अभिनेत्रीच व्हायचं आहे की नाही. म्हणजे आय वॉज जस्ट स्टील फिगरिंग आउट, कारण माझं कॉलेज चालू होतं सगळंच. त्यामुळे व्हेरी फ्रँकली आय हॅड नथिंग टू लूज, कारण माझी अशी डिपेंडन्सी नव्हती. तर पण मग मंदार देवस्थान ऐकलं, कारण तेव्हा होणार सून मी वॉज व्हेरी पॉप्युलर. आणि कारण दुर्वा स्टारवर चालू होतं आणि होणार सून वॉज ऑन झी. तर चॅनलही माहीत नव्हतं, काहीही माहीत नव्हतं. मंदार सरांचं नाव ऐकल्यावर मला असं की प्लीज हे होऊ देत म्हणून मी त्या दुसऱ्या कामाला नाही म्हटलं. आणि हे झालं. आणि मग देन अगेन वी वर कॉल. म्हणजे आमचे एकत्रही सीन शूट झालेले आहेत, बरेच सीन शूट झाले. तर 3 सीन केले होते. या हो, इट वॉज फन. यशोमानसाठी ऑडिशन कसं होतं फुलपाखरूचं? डेंजर होतं ॲक्च्युली, म्हणजे खूप टेन्शन आलं होतं. आणि ऑडिशन त्यांनीच घेतलं होतं, सरांनीच घेतलं होतं माझं ऑडिशन. आणि मला असं वाटतं की तेव्हा सुबोध दादा पण होता, सुबोध आमचा एपिसोड डिरेक्टर जो होता. आणि मी ऑडिशन जे काय पॅच होता तो तयार करून मी परफॉर्म केला वगैरे वगैरे. आणि त्यांनी हे मला नंतर कळलं खूप, की त्यांनी सांगितलं होतं सरांना की हा खूपच असं जरा एनर्जी वाईज खूप कमी वाटतोय आणि असं वगैरे 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 असं. तर मंदार सर म्हणाले की तसंच पाहिजे आपल्याला कॅरेक्टर. आणि हे तुला माहिती आहे का? नाही. हां, असं बोलणं झालं होतं, हे मला नंतर कळलं. आणि ऑडिशन परफॉर्म करून झाल्यानंतर त्यांनी मला असं विचारलं होतं की यशोमान सिरियल करशील तू, करायची आहे तुला सिरियल? मला असं झालं की का असं का विचारतायत, म्हणजे मी ऑडिशन सिरियलच्या ऑडिशनसाठी चाललो आहे. पण मग मला ते नंतर जाणवलं की जे काय ओव्हरऑल रुटीन आणि शेड्यूल असतं त्या हिशोबाने त्यांनी तो प्रश्न विचारला होता. पण लकीली ती चांगली झाली होती आणि त्यांना आवडलं.